लाडक्या बहिणींच्या विषयी आम्हाला जी आपुलकी आहे, आदर आहे, याची आम्हाला जशी जाणीव आहे तशी आमच्या लाडक्या बहिणींना पण जाणीव आहे। आता एकंदरीत आम्ही जे बजेटमध्ये सांगितलेलं आहे 5 वडेट्टीवार साहेब, जाहीरनामा किती पुढच्या 5 वर्षाचा असतो ना, 5 वर्षाच्या करता आम्हाला 5 वर्षाकरता निवडून दिले, आम्ही हे देणार आहे। आम्ही कधीच कोणी नाही म्हणलं नाही, मुख्यमंत्री नाही म्हणले नाही, एकनाथ नाही म्हणले नाही, आदित्य नाही म्हणले नाही। तुम्ही तर कोर्टात गेला होता, काहीतरी म्हणले ते बंद करा, काही जण म्हणले चुनावी जुमला आहे। और चुनावी जुमला असताना काल होळीला 3000 रुपये दिले, ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि मी सभागृहाला एक गोष्ट सांगू इच्छितो की एकंदरीत ही योजना आणत असताना अध्यक्ष महोदय 2 GR आहेत। पहिला GR निघाला होता, नंतर आम्ही ते 60चं 65 केलं आणि दुसरा GR काढला। त्या संदर्भामध्ये हे सरकार गरीब घटकाच्या करताय। अध्यक्ष महोदय, जी खुरपणीला जाणारी माझी महिला आहे, जी झाडू पोछा करणारी आहे, जी धुणं भांडी करणारी आहे, जी झोपडपट्टीमध्ये राहणारी आहे, जी दिवसभर काही भाजीपाला विकत घेऊन विकते आणि नंतर तिचं कुटुंब चालतं किंवा चूल पेटते, अशांच्या करता ही योजना आहे। त्या संदर्भामध्ये आमच्या घाई गडबडीत काही जण, काही भगिनी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, अशा काही लिस्ट मध्ये आल्या। आम्ही त्यांना विनंती केलेली, मागे पंतप्रधानांनी पण ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी उजाला गॅसचा फायदा घेऊ नये अशा पद्धतीने केलं। लाखो लोकांनी गॅस म्हणजे त्याचा फायदा घेतला नाही। अध्यक्ष महोदय, त्या प्रकारे कधी कधी काही ठिकाणी थोडंसं झालेलं आहे, त्यामध्ये दिलेले पैसे कुणालाही परत घ्यायचे नाहीत। आम्ही कुठल्याही महिलेचे पैसे, भगिनीचे पैसे परत घेणार नाही। ही योजना चालू ठेवणार आहे, त्या योजनेला जो निधी लागणार आहे तो त्या ठिकाणी देणार आहे, परंतु ही योजना गरीब घटकातल्या महिलांच्या करता आहे। हे पण मी या उत्तराच्या निमित्तानं सभागृहाच्या मार्फत सर्वांना त्या ठिकाणी सांगू इच्छितो। कधी येते, परंतु त्याच्यामध्ये काही गोष्ट लक्षात आल्यानंतर काही आपण दुरुस्ती करतो, आम्ही दुरुस्त करणार आहे, त्याच्यामध्ये बंद करणार नाही, त्याच्यात कुठेही गरीब महिलांच्यावर अन्याय करणार नाही। त्याला गरज आहे त्यांना 100% आम्ही देणारच, त्याबद्दल तसोबर पण आम्ही कमी त्या ठिकाणी पडणार नाही। आणि या योजनेच्या काठी पुरेसा निधी निश्चितपणे आम्ही देणार आहोत, हे विश्वास मी माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींना त्या निमित्तानं देऊ। या योजनेकडे बघतो, यामधून राज्याच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात काय मिळणार आहे याचा पण विचार मुख्यमंत्री आणि आम्ही सगळेजण करतोय। त्याच्यामध्ये 1500 रुपये थेट रोख रक्कम भगिनीला मिळते, महिला सक्षमीकरणाचं एक मोठं पाऊल आहे। परवाच विधान परिषदेमध्ये आमचे गटनेते प्रवीण दरेकरांनी एक घोषणा केली, लाडकी बहीण योजनेचं अकाउंट उघडणाऱ्या बहिणींना मुंबई बँक 10 ते 25 हजार रुपयाचं कर्ज देणार आहे। त्याला 1,500चा हप्ता, आपला जो हप्ता आधी त्यांना जाणार आहे तो त्यांनी त्या बँकेत भरायचा आणि त्यांना त्यांच्याप्रमाणे कुणाला 10,000, कुणाला 25,000। आणि राज्यात महिला आर्थिक विकास महामंडळासारखी संस्था आहे, जिला सहकारी बँका आणि त्याच्यामध्ये आहेत। मी आपल्या सर्वांना एक नम्रतापूर्वक आवाहन करू इच्छितो की ज्या महिला छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासारखी लाडकी बहीण योजनेत जोडून कर्ज योजना तुम्ही काढा, म्हणजे ही योजना केवळ मदतीची राहणार नाही, त्यामधून महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आणखी एक पाऊल त्या ठिकाणी पुढे टाकलं। हा थोडा पैसा नाही अध्यक्ष महोदय, 45,000 कोटी रुपये आज महिलांच्या हातामध्ये जातात 12 महिन्यामध्ये। आज तो पैसा कुठल्या तरी छोट्या मोठ्या दुकानात जातो, काही ना काही महिलांच्या हातामध्ये पैसा राहतो, टिकून राहतो, खर्च होत नाही आणि ते बरोबर बचत करतात। कारण हा थोडा पैसा नाहीये। या माध्यमातून आमचं हेच धोरण आहे की बहीण सक्षम होईल, तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला देखील छोटं मोठं त्या ठिकाणी योग। तर माझ्या माता भगिनींनो, अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या माहिती दूत या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।